नमस्कार मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये ठाणे डी-सी-सी बँकेसाठी डायरेक्ट छापणारे जी-केचे जे प्रश्न आहेत, मग असिस्टंटसाठी आणि पिऊनसाठी, शिपाई पदासाठी दोघांसाठी पण महत्त्वपूर्ण प्रश्न. अगोदर आपण पी-वाय-क्यू पाहणार आहोत, जे आपण हे सध्या पाहतोय पी-वाय-क्यू आहेत मित्रांनो, वेगवेगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये विचारलेले, आणि त्यानंतर अतिसंभाव्य प्रश्न दोन्ही एकत्र आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि परीक्षेच्या अगोदर मित्रांनो हे प्रश्न तोंडपाठच करून जावा. डायरेक्ट छापणारे प्रश्न आहे, तुम्हाला पेपर दिल्यानंतर समजेल की हा व्हिडिओ किती इम्पॉर्टंट आहे. तर बघा, पहिला प्रश्न जर आपण बघितलं तर पहिला प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे की बँक दर ठराविक कालावधीने खालीलपैकी कोण घोषित करतो. म्हणजे बँक दर घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे, अशा पद्धतीने हा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर काय मित्रांनो, तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे RBIला आहे. सध्या RBIचे गव्हर्नर कोण आहेत मित्रांनो, शक्तिकांत दास हे काय आहेत, RBIचे गव्हर्नर आहेत. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे. ग्रामीण भागातील सहकारी बँकांना काय म्हटलं जातं. तर बघा, ज्यांनी पण मित्रांनो हे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये की आपण स्टडी मटेरियल मित्रांनो प्रोव्हाइड केलेलं आहे, आणि ही तर फ्रीमध्ये आपण टेलिग्राम चॅनलवर पण तुम्हाला भेटून जाईल. आपल्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेलं आहे, आणि सध्या आपण जर बघितलं तर मी तिथूनच काय केलेलं आहे मित्रांनो, ही PDF ओपन केलेलं आहे. ठीक आहे, काही आपण फ्रीमध्ये दिलेलं होतं सुरुवातीला, तर हे तिथं जर आपण ओपन केलं तर इथं स्पष्टपणे आपल्याला दिसून येतं की जिल्हा मध्यवर्ती बँक ही काय मित्रांनो, प्राथमिक सहकारी बँक. ठीक आहे, प्राथमिक सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक यांच्यामधील दुवा आहे. म्हणजे जे काय मित्रांनो आपल्या राज्य सहकारी बँक असतात, ओके, DCC बँक असतात, ते काय आहेत तर दुवा आहेत. ओके, त्याच्या खाली आपण जर बघितलं तर काय आहेत, प्राथमिक सहकारी बँका, आणि एकदम त्याच्यावरती त्या काय आहेत मित्रांनो, राज्य सहकारी बँका आहेत. काय, राज्य सहकारी बँका. असं त्रिस्तरीय काय आहे तर ही रचना आहे. त्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे या प्रश्नामध्ये, तर काय विचारलेलं आहे, प्राथमिक शेतकरी संस्था ह्या काय आहेत, ग्रामीण भागातील सहकारी बँका आहेत. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आलेला आहे, पुढीलपैकी कोणती बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक नाही. ओके, तर आपल्याला पब्लिक सेक्टर बँक ज्या आहेत तर ती खालीलपैकी कोणती बँक नाही, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमधले आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर कोणते आहे मित्रांनो, तर फेडरल बँक आहे. बाकी कॉर्पोरेशन बँक, त्यानंतर युनायटेड बँक ऑफ इंडिया, विजया बँक हे काय आहेत मित्रांनो, पब्लिक सेक्टर युनिटमध्ये येतात. ओके, आणि प्रायव्हेटमध्ये जर बघितलं तर कोणते आहे यामध्ये, फेडरल बँक आहे, कॉस्मॉस बँक आहे. ठीक आहे, त्यानंतर जर आपण बघितलं तर ॲक्सिस बँक आहे, की प्रायव्हेटमध्ये मोडतात. आणि हे सर्व जे प्रश्न आहेत मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आपलं स्टडी मटेरियल ऑलरेडी घेतलेलं आहे त्यांना बिलकुल पण मित्रांनो हे अनोळखी वाटणार नाही. आणि सोबत मी आता त्यांना उरलेल्या दिवसामध्ये 50 टेस्ट मित्रांनो प्रोव्हाइड करत आहे. किती, 50 टेस्ट ऑलरेडी त्यांना मी काय करतोय, प्रोव्हाइड करतोय. तर त्या टेस्ट आपण सुद्धा मित्रांनो परीक्षेला जाण्या अगोदर नक्की सोडवून जावा. त्यासाठी मला व्हॉट्सअप करा. ओके, व्हॉट्सअपवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण ते कशा घ्यायचे आहे त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. व्हिडिओच्या नावावरती क्लिक करा. ओके, जेणेकरून तुम्हाला 90 मिनिटाच्या वेळेमध्ये 90 मिनिटाचे जे काही आपल्याला 90 प्रश्न दिलेले आहेत, ओके, जे 90 मिनिटं आणि 1.5 तास वेळ आहे मित्रांनो, 90 मिनिट वेळ दिलेला आहे 90 प्रश्नांना. तर तिथं तुम्हाला कसा आपला नियोजन करायचं, कसं आपल्याला तिथं त्या वेळेमध्ये मित्रांनो येणारे प्रश्न सोडवायचे, ते पण तुम्हाला त्या फुल लेंथ टेस्ट टायमरसोबत आपण त्या टेस्ट देतो. ठीक आहे, टायमरसोबत आपल्याला वेळ दिला जाईल, आणि 90 मिनिटाच्या वेळेमध्ये तुम्हाला त्या टेस्ट सोडवायच्या आहेत. त्यामुळे तिथं तुमची जबरदस्त अशी प्रॅक्टिस होऊन जाईल. तर बघा, पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनानुसार वरिष्ठ नागरिक कोण आहेत. ओके, महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार वरिष्ठ नागरिक कोणाला म्हटलं जातं ते आपल्याला विचारलेलं आहे. तर कोणाला म्हटलं जातं मित्रांनो, तर वरिष्ठ नागरिक, तर ज्या व्यक्तीचे वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं, तर वरिष्ठ नागरिक असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आलेला आहे, बचत खात्यासाठी किमान वयोमर्यादा आपल्याला विचारलेला आहे किती आहे. बचत खात्यासाठी किमान वयोमर्यादा किती लागते, तर बचत खात्यासाठी असू द्या त्यानंतर 10 वर्ष लागते मित्रांनो. त्यानंतर अजून एक प्रश्न वारंवार विचारला जाऊ शकतो, ते म्हणजे सुकन्या समृद्धीची योजना आहे, सुकन्या समृद्धी योजना. तर त्यासाठी जास्तीत जास्त मुलींचं वय, कारण ही सुकन्या जी आहे ती मुलींसाठीच आहे, तर जास्तीत जास्त किती वयापर्यंत हे खातं उघडू शकतं मित्रांनो, तर हे खातं जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंत उघडू शकता. ठीक आहे, तर सुकन्याचं पण लक्षात ठेवा, ही तर दोन्हीची उत्तर सारखीच आहेत. बचत खात्यासाठी किमान वयोमर्यादा 10 आहे, आणि सुकन्यासाठी कमाल वयोमर्यादा जास्तीत जास्त 10 वर्ष वयोमर्यादापर्यंत आपण कोणत्याही घरातील मुलीचं काय करू शकता, लहान मुलींचं खातं यामध्ये उघडू शकता. जबरदस्त बेनिफिट आहे. तुम्ही सुद्धा इतरांना सांगा मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजना जबरदस्त असं बेनिफिट आहे. केंद्र सरकार त्यामध्ये काही टक्के तुम्हाला व्याज देतं आहे, राज्य सरकार काही टक्के व्याज देतं आहे. सर्व काय मित्रांनो टॅक्स फ्री आहे. ओके, आणि जबरदस्त असा फायदा आहे, त्यामुळे नक्की भरा. पुढचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. पुढचा प्रश्न आपल्याकडे आलेला आहे, RTGSच्या माध्यमातून
जास्तीत जास्त किती रक्कम पाठवते ते. आता RTGSच्या याच्यामधून मित्रांनो कमीत कमी पण विचारले जाते आणि जास्तीत जास्त, हे सर्व मी स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. बँकिंग रिलेटेड जेवढे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, ओके, RTGSचा लॉंग फॉर्म काय आहे, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट आहे, ओके, तो पण विचारला जातो काय आहे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट, ते पण तुम्हाला टेस्टसोबत दिलं जाईल. त्यानंतर त्याची कमाल मर्यादा आणि किमान मर्यादा हे पण विचारलं जातं. तर सध्या आपल्याला काय विचारलेलं आहे मित्रांनो, तर इथं आपल्याला विचारलेलं आहे की RTGSची जास्तीत जास्त किती रक्कम पाठवता येते. तर जास्तीत जास्त मित्रांनो असं कोणतंही RTGSसाठी लिमिट नाही, नो अप्पर लिमिट असं सांगितलेलं आहे. ही तर झाली मित्रांनो की जास्तीत जास्त किती आहे. परंतु तुम्हाला जर असं विचारलं की RTGSच्या माध्यमातून कमीत कमी काय लिमिट आहे, जास्तीत जास्त तर काय लिमिट नाही, तुम्ही किती पण पाठवू शकता. ठीक आहे. परंतु जर तुम्हाला विचारलं की RTGS म्हणजे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट याच्याद्वारे कमीत कमी किती पाठवता येते, तर काय सांगाल मित्रांनो, तर कमीत कमी 2 लाख आहे. ओके. जर आम्हाला किमान विचारलं, किमान लिमिट काय आहे, किमान लिमिट किती आहे, 2 लाखाचं आहे. आणि जर तुम्हाला विचारलं कमाल लिमिट काय आहे, तर कमाल किती आहे मित्रांनो, तर कोणतंही लिमिट नाही, नो अप्पर सेलिंग किंवा नो अप्पर लिमिट असं पण आपण म्हणू शकता. पुढचा प्रश्न दिलेला आहे, बँकांनी आपल्या KYC मापदंडाची सक्तीने अंमलबजावणी करणे आवश्यक असते. आता KYC अगोदर हे तर माहिती पाहिजे आपल्याला, KYC म्हणजे काय. ओके, हे पण याचा पण लॉंग फॉर्म विचारला जातो परीक्षेमध्ये. तर KYC म्हणजे काय मित्रांनो, नो युअर कस्टमर. काय आहे, नो युअर कस्टमर. ठीक आहे, नो युअर कस्टमर. ओके, म्हणजे तुमच्या कस्टमरची सर्व काय माहिती तुम्हाला बँकांकडे असणं गरजेचं आहे. तर बघा आपल्याला काय दिलेलं आहे, प्रश्न काय दिलेला आहे, तर बँकांनी आपल्या KYC मापदंडात सक्तीने अंमलबजावणी करणे आवश्यक असते. याचा अर्थ असा होतो की स्वीकृत दस्तऐवजांच्या साहाय्याने खातेदाराची ओळख व रहिवासी दाखला निश्चित करणे. मी आताच तुम्हाला सांगितलं नो युअर कस्टमर म्हणजे तुमच्या कस्टमरची पूर्ण काय माहिती बँकांकडे असणं, डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. आणि हेच याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. ओके, स्वीकृत दस्तऐवजांच्या साहाय्याने खातेदारांची ओळख व रहिवासी दाखला निश्चित करणे. त्यामुळे ते आपल्याला काय काय मागतात, तर रहिवासी दाखला मागतात, आधार कार्ड मागतात, पॅन कार्ड मागतात. पुढचा प्रश्न आपल्याला आलेला आहे आपल्या स्क्रीनवरती. तर अगोदर आपल्याला ECS म्हणजे काय माहिती पाहिजे मित्रांनो. तर ECS म्हणजे काय आहे, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस. ओके, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस. ठीक आहे, ECS लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस विचारलं जाण्याची शक्यता आहे मित्रांनो. तर याद्वारे काय आपल्याला विचारलेलं आहे, तर याद्वारे विचारलेलं आहे की या अंतर्गत वैयक्तिक पतमर्यादा किती आहे. ओके, तर आपल्याला ट्रान्झॅक्शनची लिमिट सांगितलेलं आहे, पर्सनल ट्रान्झॅक्शनचं लिमिट किती आहे. तर यासाठी जर आपण बघितलं तर मित्रांनो कोणतंही लिमिट नाही. ओके, नो लिमिट, कोणतीच मर्यादा नाही. ऑप्शन 4 या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे, द लिमिट ऑन ट्रान्झॅक्शन थ्रू UPI सिस्टीम. ओके, UPI पद्धतीद्वारे व्यवहारांची मर्यादा किती असते ते आपल्याला विचारलेलं आहे. UPI म्हणजे काय मित्रांनो, तर UPIचा लॉंग फॉर्म काय आहे, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ओके, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ठीक आहे, तर हा UPIचा लॉंग फॉर्म आहे. एकदा व्यवस्थित लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या मित्रांनो, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ओके, UPI. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर आपल्याला सांगितलं मित्रांनो की UPI पद्धतीद्वारे व्यवहारांची मर्यादा किती असते. तर किती असते मित्रांनो, 1 लाख एवढी असते. किती असते, 1 लाख एवढी UPI सिस्टमद्वारे व्यवहारांची मर्यादा असते. पुढचा प्रश्न बघा, बँकिंगमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. तर त्यामध्ये आपल्याला विचारलं की कोर बँकिंग सिस्टीम हे सॉफ्टवेअर पुढीलपैकी कशासाठी आहे. आणि आपण ही संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला त्या बँकिंग रिलेटेड आता जेवढे प्रश्न पाहिले तेवढे तुम्हाला त्यामध्ये सर्व सापडतील मित्रांनो. ठीक आहे, सर्वच्या सर्व. त्यामुळं परीक्षेला जाण्या अगोदर मित्रांनो नक्की त्या 50 टेस्ट सोडवून घ्या. ओके, खूप मेहनतीने तुमच्यासाठी बनवलेले आहेत आणि माझ्या स्वतःच्या तुम्हाला माहिती मित्रांनो, मी जे काही DCC बँकेचे आहेत, मग अहमदनगर DCC असेल, त्यानंतर मुंबई DCC असेल. ओके, त्यामुळे त्याच्या इंटरव्ह्यू मी फेस केल्यामुळे मला लेखीमध्ये कसा पूर्णपणे उत्तीर्ण व्हायचं, काय काय विचारलं जातं, कसा अप्रोच पाहिजे ते माहिती. त्यामुळं मी पूर्णपणे डेडिकेटली तुमच्यासाठी हे सर्व स्टडी मटेरियल बनवलेलं आहे. त्यामुळं वेळात वेळ काढून नक्की मित्रांनो त्या 50 टेस्ट सोडवून घ्या. ओके, फी पण आपण अगदी त्या रिलेटेडच ठेवलेली आहे. त्यामुळं डिस्क्रिप्शनमध्ये व्यवस्थित पहा, फी किती आहे, काय आहे, मला व्हॉट्सअप करा. आणि व्यवस्थित जाण्याच्या अगोदर नक्की काय करा, एकदा मित्रांनो रिव्हिजनच्या तत्वावरती हे बँकिंग रिलेटेड करंट अफेअर, बँकिंग अवेअरनेस आणि या 50 टेस्ट सोडून जा. एक तुमचा वेगळाच कॉन्फिडन्स परीक्षेमध्ये असेल. ओके, कदाचित त्यावरती तुमचं मित्रांनो यश तुम्ही खेचून आणू शकता. तर बघा, कोर बँकिंग म्हणजे जे काय आता आपण व्यवहार करतो तर त्यालाच कोर बँकिंग सिस्टम. त्यांचे आपण बघितलं क्लर्क असेल, ऑफिसर असेल, त्यांचं जे काय मित्रांनो चाललेलं असतं सर्व काही कामकाज, तर त्या या सॉफ्टवेअरद्वारे चाललेलं असतं कोर बँकिंग सिस्टम. तर सर्वसाधारण व्यवहारांसाठी हे वापरलं जातं. ऑप्शन 1 आपलं बरोबर आहे, कॉमन ट्रान्झॅक्शन्स.
पुढचा प्रश्न आपल्याला UPI संबंधित विचारलेला मित्रांनो. UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस आताच आपण बघितलं. तर याचं काय सांगितलेलं आहे की कोणते वैशिष्ट्य आहे. तर UPIशी जोडलेल्या सर्व बँका त्यांच्या ॲप्सना एकत्रित करण्याची परवानगी देतात. तर बरोबर आहे मित्रांनो. UPIशी जसं की फोनपे जोडलेलं असतं, गुगल पे जोडलेलं असतं, तर ते त्यांना परमिशन देत असतात. हे बरोबर आहे पहिलं. पुढचं काय म्हटलेलं आहे, ही सेवा 24/7 असते. हो, आपण कधी पण आता फोनपे गुगल पे करू शकता. जसं की तुम्ही आता टेस्टसाठी मला जर फोनपे गुगल पे केलं तर कधी पण रात्री 11, 12, 1, 2 कधीही तुम्ही करू शकता. त्यासाठी असं काही नाही की बँकेचा टायमिंग असावा 10 ते 5 असावा, असं आहे का काय? बिलकुल पण नाही. आपण एकमेकांना फोनपे गुगल पे सहज करू शकतो कधीही कोणत्याही वेळेला. पुढचा प्रश्न, हस्तांतरित करण्याच्या रकमेवर त्यावर चार्जेस लावले जातात. तर डिपेंड आहे की कोणते अमाऊंट तुम्ही करताय, कोणते अमाऊंट ट्रान्सफर करताय, तर त्यानुसार काय आहे चार्जेस लावले जातात. तर हे सर्व काय मित्रांनो बरोबर आहे. म्हणजेच याचं जर आपण बघितलं उत्तर 1, 2 आणि 3 ऑप्शन 2 बरोबर आहे. तर अगोदर मुद्राचा लॉंग फॉर्म काय आहे आपण बघून घ्या मित्रांनो. तर काय आहे मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड. ओके, मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड ही काय आहे मुद्रा याचा काय मित्रांनो लॉंग फॉर्म आहे. ओके, मुद्रा याचा हा लॉंग फॉर्म आहे. मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी. कधी कधी इथं एजंट दिलं जातं तुम्हाला चुकवण्यासाठी, कधी कधी काहीतरी इथं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं जातं. ओके, असं वेगवेगळं दिलं जातं, तर परीक्षेमध्ये कन्फ्युजन नाही. मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजंट्स ह्याच्यावरती कमीत कमी तुम्हाला परीक्षेमध्ये मित्रांनो लॉंग फॉर्मवरती, शॉर्ट फॉर्मवरती 2 ते 4 प्रश्न तुम्हाला हमखास परीक्षेमध्ये पाहायला भेटतील. ओके, RTGS असेल, त्यानंतर ATMचा लॉंग फॉर्म सांगा म्हटलं जाईल, मुद्रा सांगा म्हटलं जाईल. ओके, तर असे आपण करून जायचं आहे. प्रश्न काय विचारलेला आहे पहा. तर मुद्रा इज सबसायडरी ऑफ, म्हणजे मुद्रा पुढीलपैकी कोणाची दुय्यम संस्था आहे. तर कोणाची आहे मित्रांनो. तर इथं जर आपण बघितलं SIDBI. ओके, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. त्याचा लॉंग फॉर्म जर आपण बघितला तर काय आहे स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. लक्षात ठेवायचं आहे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. ओके, यावरती सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आता बघा आपल्याला काय विचारलेलं आहे तर कोणाचे आहे मित्रांनो. तर SIDBI हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, बँकेद्वारा देण्यात येणारी कार्ड विना रोख सुविधा त्याला काय म्हटलं जातं आपल्याला म्हटलेलं आहे. तर त्याला काय म्हटलं जातं मित्रांनो. तर त्याला म्हटलं जातं कॅश ऑन मोबाईल. तर बँकेद्वारा देण्यात आली ही काय कार्ड विना, आपल्याला इथं कोणत्याही ATM कार्डची वगैरे सुविधा किंवा ATM कार्ड वगैरे यासाठी लागत नाही. आपण डायरेक्ट काय आहे मोबाईलवरती ही सुविधा वापरू शकतो. जसे की फोनपे, गुगल पे, SBI योनो असेल, त्या बँकिंगचे ॲप्स असतील, तर त्याद्वारे आपण काय करू शकतो सहज ट्रान्झॅक्शन करू शकतो. कोणत्याही तिथं आपल्याला चिपची किंवा कोणत्याही ATM डेबिट कार्ड क्रेडिट कार्डची गरज पडत नाही. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, RBIच्या निर्देशानुसार अन्य ठिकाणी बसवण्यात आलेल्या ATM द्वारे बँका आपल्या ग्राहकांना पुढीलपैकी सुविधा पुरवू शकतात. तर कोणकोणत्या सुविधा पुरवू शकतात ते विचारलेले आपल्याला. तर पहा एक एक वाचूया. तर वेगवेगळ्या बँकामध्ये पैसे हस्तांतरित करणे, बँकेचे ग्राहक यांच्याकडून अन्य बँकेच्या ग्राहकाकडे हस्तांतर करणे. बरोबर आहे. आपण SBIच्या ATMमधून बँक ऑफ महाराष्ट्राला पाठवू शकतो, ICICIला पाठवू शकतो, कोणत्याही बँकेतून कोणत्याही बँकेला पाठवू शकतो. तर पहिलं बरोबर आहे, ATMमधून हे पैसे पाठवू शकतो मित्रांनो. त्यानंतर वैयक्तिक ओळख क्रमांक बदलले, म्हणजे आपला जे काय पिन नंबर असतो तर तो आपण चेंज करू शकतो ATMमधून डायरेक्ट ATM मशीनमधून. चेकबुकची मागणी करणे, हे सुद्धा मित्रांनो तिथं ATM मशीनमध्ये आपल्या ऑप्शन आहे. ओके, चेकबुकची आपण डिमांड करू शकतो. म्हणजे ज्याचं काय वरीलपैकी सर्व ह्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न तर अगदी जबरदस्त आहे मित्रांनो. जसं की शाखांच्या नेटवर्क उपलब्ध नसलेली बँक जर ऑनलाईन पद्धतीने, टेलिफोन अथवा मोबाईल पद्धतीने तसेच इतर बँकाच्या ATMद्वारे दूरवरच्या अंतरावर सेवा पुरवत असेल तर त्याला काय म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे शाखा नसून सुद्धा त्या ठिकाणी जर सेवा एक ऑनलाईन पद्धतीने प्रोव्हाइड केली जात असेल, मोबाईल पद्धतीने, टेलिफोनद्वारे, तर त्याला काय म्हटलं जातं मित्रांनो. तर त्याला म्हटलं जातं प्रत्यक्ष बँकिंग, डायरेक्ट बँकिंग. ओके, ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्याच जे काही आपण स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केले त्यातूनच आलेला आहे. जसं की म्हणजे वरचे सगळे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये मित्रांनो डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये, MCQ स्वरूपामध्ये, टेस्टमध्ये नक्की भेटून जातील. त्यामुळं नक्की मित्रांनो तुम्हाला मी आग्रह करतो, नक्की तुम्ही त्या टेस्ट एकदा सोडवून टाका. मध्यवर्ती सहकारी बँकेचे आता प्राथमिक कार्य. ओके, मी मगाशीच तुम्हाला आपण दाखवलं डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये संपूर्ण आपण कार्य दिले होते, त्याचं स्ट्रक्चर दिलं होतं आणि तेच आपण टेस्टमध्ये सुद्धा इन्क्लूड करलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, मध्यवर्ती कोणती कार्य आहेत म्हणते ह्या बँकाची. तर आपल्या सदस्यांना अर्थपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील साधन संपत्तीचा जमवाजमव करणे. ओके, काही सुद्धा मित्रांनो अशी कोणतंही कार्य ज्या DCC बँक आहे ते करत नाहीत. ओके, जे की साधन संपत्तीची जमवाजमव करणे. ओके, राज्य सरकारच्या. त्यानंतर राज्य सहकारी
बँकेतून येणारा पैशाचा ओघ नियंत्रित करणे, तर हा पण अधिकार नाही त्यांना. राज्य सरकारकडून डिपॉझिटची जमावजमाव करणे बिलकुल पण नाही. तर हे वरचे तिन्ही पण काय चूक आहे, म्हणजेच यापैकी काहीच नाही हे याचं बरोबर उत्तर आहे. आता याचं सर्व डिटेलमध्ये कार्य वगैरे पाहिजे असेल तर त्या PDF मध्ये तुम्ही पाहू शकता. आणि ती PDF मी फ्रीमध्ये टाकलेली टेलिग्रामला सुद्धा. जर तुम्हाला पेड घ्यायचं नसेल मित्रांनो, 299 जे आपण प्रोव्हाइड करत आहोत या 50 टेस्ट आणि जे स्टडी मटेरियल, ओके, जे की शेवटच्या या 2-3 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही त्या टेस्ट सोडवू शकता. परंतु तुम्हाला नसेल काही कारणामुळे नसेल घ्यायचं तरी पण इट्स ओके. ही जी काही मी फ्रीमध्ये काही जिल्हा मध्यवर्ती बँकेविषयी आपल्या टाकलेली माहिती, तर टेलिग्राम एक्झाममुळे टेलिग्राम चॅनलला मित्रांनो जॉईन होऊन नक्की तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोण आपल्याला INFINET, आता बघा हे लॉंग फॉर्म आपल्याला जरी खूप मोठा वाटत असला तरी पण काही जास्त अवघड नाही मित्रांनो. त्याचं लॉंग फॉर्म काय आहे तर इंडियन फायनान्शियल नेटवर्क. इंडियन म्हणजे IN, फायनान्शियल म्हणजे FIN, FIN आणि पुढं काय आहे तर नेटवर्क, काय आहे फायनान्शियल नेटवर्क. तर हे आपल्याला दिलेलं आहे. जसं की जास्त बिलकुल पण आपल्यासाठी काय आहे NET, हा इंडियन फायनान्शियल नेटवर्क. FIN म्हणजे फायनान्शियल, सॉरी IN इंडियनचं दिलेलं आहे त्यांनी. त्यानंतर FI फायनान्शियलचं दिलेलं आहे आणि नेटवर्क NET ही NET इथं सेपरेट दिलेलं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, इंडियन फायनान्शियल नेटवर्क, इंडियन फायनान्शियल नेटवर्क विचारला जाऊ शकता. हा जो काही शॉर्ट फॉर्म आहे. तर बघा आपल्याला काय दिलेलं आहे तर पुढीलपैकी कोण इंडियन फायनान्शियल नेटवर्कचे सदस्य होण्यास लायक आहे. तर यामध्ये मित्रांनो एक ग्रुप असतो जे पण फायनान्शियल रिलेटेड आहेत तर ते सर्व होऊ शकतात. जसं की खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका, त्यानंतर सहकारी बँका, प्रमुख वित्तीय बँका संस्था, हे सर्व काय मित्रांनो यामध्ये समाविष्ट होऊ शकतो. ओके, इनफायनेटमध्ये, ओके, इंडियन फायनान्शियल नेटवर्कमध्ये. तर हे पण लक्षात ठेवा यामध्ये. आजच्यापुरतं इथं थांबूया मित्रांनो आणि परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत आपण डेली थोडे MCQs घेण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून तुम्हाला ते परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतील. आणि जर आपण घेऊ इच्छित असाल मित्रांनो स्टडी मटेरियल, जर पूर्वी घेतलं असेल तर सर्वांना फ्रीमध्ये मित्रांनो त्या 50 टेस्ट दिल्या जाणार आहेत. परंतु जर आपण अजून पण हे स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर एकदा नक्की घ्या, जेणेकरून तुम्हाला या 50 टेस्ट तर भेटतील. सोबतच यामध्ये जेवढं पण महत्त्वाचं आहे मित्रांनो तर ते तुम्हाला परीक्षेमध्ये तुमचं यश खेचून आणण्यासाठी नक्कीच 100% मित्रांनो उपयोगी ठरणार आहे. तर काय करायचं आहे, 7248930176 या नंबरला मित्रांनो 299 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून पाठवू शकता. तुम्हाला या 50 टेस्ट, ओके, त्यामध्ये फुल लेंथ प्लस सेक्शनल टेस्ट आहेत मित्रांनो. आणि सोबतच हे मित्रांनो संपूर्ण ईबुक्स तुम्हाला काय केले जातील व्हॉट्सअप PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती दिले जातील. तर बिलकुल पण जास्त विलंब न करता मित्रांनो जर आपण घेऊ इच्छित असाल तर तात्काळ घ्या, कारण जेवढा उशीर कराल तेवढंच तुम्हाला पुढं मित्रांनो अभ्यास करण्यासाठी वेळ जास्त लागणार आहे. तर इथं थांबूया आणि पुन्हा उद्याच्या सेशनमध्ये भेटूया. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या इतर बांधवांपर्यंत सुद्धा नक्की मित्रांनो शेअर करा. धन्यवाद.